नमस्कार. आपल्या या विपणन कार्यक्रमाच्या पुढच्या भागात म्हणजेच मार्केटिंगच्या या सीरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ग्राहक वर्तन हा विषय. ग्राहक वर्तन हा BCOE 141 आणि प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग म्हणजेच विपणनाची मूलतत्वे ह्या पेपरमधील ब्लॉक 1 म्हणजेच बेसिक कन्सेप्ट्स ऑफ मार्केटिंगचा चौथा धडा आहे. ग्राहक वर्तन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरं म्हणजे नव्याने खूप छान छान गोष्टी आपल्याला समजतील आणि ह्या धड्याच्या शेवटी किंवा ह्या धड्याचा काळजीपूर्वक आपण जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ग्राहक वर्तन म्हणजे नेमकं काय किंवा एखाद्या व्यापारी संस्थेला ग्राहक वर्तनाचा अभ्यास करणं का गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे आपण असंही बघू शकू की पर्यावरणीय कुठले घटक असतात जे ह्या वर्तनावर सातत्याने आणि प्रभावीरित्या हे परिणाम करत असतात. तुम्हाला या स्लाइडमध्ये एका चित्रात विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणची ठेवलेली दिसत आहेत. आता जर मी तुम्हाला असं विचारलं की एक ग्राहक म्हणून तुम्हाला काय वाटतंय ही कुठल्या परिस्थितीमधील हे चित्र असावं. अर्थात या संबंध धड्यातील किंवा आधीच्या आणि नंतरच्या धड्यांमधील ही चित्रे ही फक्त अभ्यासासाठी आपण इथे घेतलेली आहेत. याचा कुठल्याही विपणन कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नाही. तरी जर अभ्यासानुसार आपण हे बघायचं झालं, हे चित्र बघायचं झालं, हा फोटोग्राफ बघायचा झाला तर आपल्या असं लक्षात येईल की विविध प्रकारांची एक अतिशय सुंदर मांडणी या चित्रात केलेली आहे. आता हे चित्र कुठलं असू शकतं. एकतर एखाद्या कंपनीचा हा आउटलेट किंवा विक्रय केंद्र असू शकतं जिथे या विविध चटण्या उपलब्ध आहेत किंवा ही लोणची उपलब्ध आहेत. परंतु नाही, हे जे चित्र आहे हे प्रामुख्याने एका बिझनेस किंवा व्यवसाय करणाऱ्या किंवा व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 5 स्टार म्हणजे पंचतारांकित हॉटेल्स आहे. त्यांच्या उपहारगृहाचा आहे, त्यांच्या बुफेमधला आहे. आता हे जर झालं तर तिथे येणारा ग्राहक वर्ग हा वेगळा आहे आणि साध्या उपहारगृहात जाणारा ग्राहक हा वेगळा आहे. आणि ह्याचीच जाणीव आज आपल्याला या धड्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. चला तर मग बघूया की आपण आज नेमकं काय शिकणार आहोत. तर या भागात आपण ग्राहक वर्तन म्हणजे काय हे शिकू. त्याच्या व्याख्यांमधून 2-3 वेगवेगळ्या व्याख्या आपण इथे बघू ग्राहक वर्तनाच्या. त्याचप्रमाणे ग्राहक वर्तनाचे महत्त्व, या ग्राहक वर्तनाच्या अभ्यासाचे महत्त्व प्रथमतः तर व्यापारी संस्थेला किंवा कंपनीला आणि तसंच म्हणून आपल्या वर्तनाचा एक छोटासा अभ्यासही आपण इथे निश्चितच करू शकू. जर आपण त्याही पुढे जाऊन बघितलं तर ग्राहकांचं वेगवेगळं वर्गीकरण इथे आपल्याला बघता येईल. कारण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक हे वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन दर्शवतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा अभ्यास निश्चितच करता येतो. जर आपण बघितलं की पर्यावरणातले वेगवेगळे घटक जे या खरेदी प्रक्रियेवर, ग्राहक खरेदी प्रक्रियेवर सातत्याने काम करत असतात, जसं मी आधी म्हणलं, तर हे सगळे घटक आपण इथे लिहून काढू शकू आणि यावरची उत्तरे अतिशय व्यवस्थितरित्या आपण नक्कीच संकलित करू शकू. आता यातला शेवटचा आहे भाग तो ग्राहक प्रक्रियेतील टप्पे जे आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की स्टेप्स इन कन्झ्युमर बिहेवियर. तर या सगळ्याचा अभ्यास आपण आजच्या या धड्यामध्ये करूया. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला 2 मोठी पंचतारांकित हॉटेल्स किंवा पंचतारांकित निवासी हॉटेल्स आपल्याला दिसतात. ही दोन्ही हॉटेल्स ताज ग्रुपची आहेत. जर बघितलं तर तिथे येणारा ग्राहक समूह हा एका विशिष्ट पद्धतीच्या सेवेशी मानसिकता जुळवून घेणारा असतो आणि त्याप्रमाणे त्यांना वस्तू आणि सेवा ह्या उपलब्ध करून देणं हेच आपल्याला नफा मिळवून देतं. म्हणून आपल्याला ग्राहक वर्तन आणि त्याचे विविध प्रकार किंवा ग्राहकांचे वर्गीकरण हे समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. चला पुढे थोडंसं जाऊया. आता यामध्ये जेव्हा आपण ग्राहक वर्तनाचा सखोल अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते
की ग्राहक हा कुठल्याही अर्थसंस्थेचा हा केंद्रीय बिंदू असतो किंवा मध्यभागी असतो आणि म्हणूनच आपल्याला ग्राहकांच्या लक्षात घेऊन त्याची पूर्तता ही करता येते. म्हणजे जर आपण असा विचार केला की कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या बरोबर मध्ये किंवा सेंटर पॉइंटला जर कस्टमर किंवा ग्राहक आहे, तर त्याला हवी असलेल्या वस्तूंची आणि सेवांची जशी मागणी बदलेल तसा पुरवठा कमी जास्त करता येणं हे इथे महत्वाचं ठरतं. अर्थात हे सगळं विना तक्रार जेव्हा आपल्याला करायचं असतं किंवा विना अडथळा आपल्याला जेव्हा साध्य करायचं असतं, त्यावेळी अभ्यास, बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्राहक वर्तनाचा सखोल अभ्यास हे अतिशय अतिशय महत्वाचं आणि अनिवार्य ठरतं. जेव्हा जागतिकीकरणामुळे आपल्याला मुक्त अर्थव्यवस्था जेव्हा आपण बघतो किंवा त्याच्या प्रभावाखाली आपण जेव्हा काम करत असतो, तेव्हा ग्राहकाला अतिशय वेगवेगळी माहिती ही सातत्याने मिळत असते, सारखी मिळत असते आणि या माहितीचं तो संकलन करत असतो आणि जेव्हा तो खरेदी करायला जातो, ग्राहक खरेदी करायला जातो, तेव्हा या माहितीच्या संकलनाचं संशोधन करून मग त्याच्या आधारे तो आपलं खरेदी वर्तन हे पूर्ण करत असतो. आणि म्हणूनच ग्राहकाचे वर्तन हे व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाचं किंवा एक मोठं चालना देणारं कार्य असतं, अभ्यास करण्याचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला जर व्यवसायामध्ये वृद्धी हवी असेल, विपणन कार्यक्रमामध्ये चालना हवी असेल आणि आपल्या विक्रेत्यांना जर आपल्याला सुयोग्य मार्गदर्शन करायचं असेल, ग्राहक निवडण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा निश्चितच खूप उपयोगी पडतो. त्यानंतर आपण इथे बघूया की ग्राहक खरेदी प्रक्रिया नेमकी कशी होते. आता ही प्रक्रिया बघण्यामागचं कारण हे आहे की ग्राहक हा एकदम खरेदीला जात नाही. ज्यावेळी किंवा ज्याला आपण इन्स्टंट म्हणतो, काही वेळा इम्पल्सिव्ह बाईंग ज्याला म्हणता येईल, पटकन जाऊन एखादी गोष्ट चटकन घेऊन आलोय, परंतु ते सुद्धा खूप कमी वेळा होतं. त्या मानाने ग्राहक हा माहिती सर्व वेगवेगळ्या माध्यमांतून एकत्रित करत असतो आणि हे जे एकत्रीकरण असतं ते सारखं चालूच असतं, कुठे त्याच्यात खंड पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला ही माहिती बरोबर ग्राहकापर्यंत बरोबर वेळी पोहोचवणं हे महत्वाचं ठरून आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो विपणन वृद्धीसाठी. आता ह्यामध्ये कुठले कुठले घटक परिणाम करतात आपण हे उदाहरणावरून घेऊ शकतो. इथे इथे एक छोटीशी फॅमिली किंवा कुटुंब इथे आपल्याला दिसतंय चित्रामध्ये. आई वडील आणि 2 छोटी मुलं. आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेले ग्राहक आणि त्यांचे वर्तन याचा सुद्धा सखोल अभ्यास हा करता येतो. म्हणजेच जर हेच पालक अजून 10 वर्षांनी जेव्हा त्यांची मुलं ही किशोरवयीन होतील, त्यावेळी कसे वागतील ग्राहक म्हणून, किंवा त्याही नंतर म्हणजे आत्ताच्या 20 वर्षांनंतर जेव्हा त्यांची मुलं कदाचित त्यांच्याबरोबर राहणार नाहीत, कदाचित दुसऱ्या देशात राहतील, तेव्हा ते ग्राहक म्हणून कसे वागतील, या सगळ्याचा अभ्यासही ग्राहक वर्तनामध्ये निश्चितच हा केला जातो. आत्ता ऑफकोर्स आता जर आपण बघितलं तर या चित्रात एक तरुण कुटुंब आहे आणि त्याचे 2 छोटी बाळं जी आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून जर आपण बघितलं तर यांना कुठल्या प्रकारचं पर्यटन हे जास्त आवडेल असा आपण विचार करूया. म्हणजेच जर आपण ह्या कुटुंबाचा विचार केला तर आपल्याला फॅमिली टुरिझम किंवा कौटुंबिक पर्यटन याचा जास्त सखोलात विचार करावा लागतो. आता यामध्ये आपण असा विचार करू शकतो की यांना जास्तीत जास्त सुखसुविधा आणि मुलांच्या सुट्ट्या, शाळेतल्या सुट्ट्या लागल्यानंतर जी कुठली आपल्याला टूर किंवा सहल करता येईल अशा ठिकाणची निवड करणं हे सुयोग्य ठरतं. आता हेच जर 4 मित्र जात असतील, तरुण मित्र हे फिरायला किंवा पर्यटनाला जात असतील, तर निश्चितच ह्या भागाचा विचार होणार नाही किंवा या पर्यायाचा विचार होणार नाही. ते अशा ठिकाणी जातील की जिथे जास्तीत जास्त त्यांना ॲडव्हेंचर करता येईल किंवा जास्तीत जास्त त्यांना खतरनाक वेगवेगळे खेळ खेळता येतील किंवा साहसी
खेळ किंवा साहसी पर्यटन ज्याला म्हणतात, त्यामध्ये त्यांना जास्त निश्चितच इंटरेस्ट असू शकतो. किंवा बघूया आपण, जर याच कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती दुर्दैवाने काही रोगाने ग्रस्त असेल आणि दुसऱ्या देशामध्ये त्याची ट्रीटमेंट होणार असेल किंवा त्याचा औषधोपचार होणार असेल, शक्य असेल, तर त्यामध्ये मात्र हे पर्यटनाचं स्वरूप हे पूर्णपणे बदलणार आहे. अर्थातच मेडिकल टुरिझम किंवा आरोग्यविषयक पर्यटन याचा आपण तिथे विचार करू. म्हणजेच एखाद्या ग्राहकाची परिस्थिती आणि त्याचं वर्तन याचा विचार करून आपल्याला पॅकेज किंवा वस्तू आणि सेवांची उपलब्धता निर्माण करून देणं गरजेचं ठरतं. आता हेच कुटुंब जर चारही लोक तरुण असतील, तर अशा पद्धतीने आपल्याला हा लेहचा अतिशय सुंदर दृश्याचा भाग तुम्ही इथे बघताय. ह्या ट्रेकला चद्दर लेक असं म्हणतात. -30 किंवा -30 डिग्री सेल्सिअस मध्ये हा ट्रेक करावा लागतो. निश्चितच 5 वर्षाच्या खालच्या छोट्या बाळांना इथे जाता येत नाही. म्हणजेच शारीरिक दृष्ट्या अतिशय सक्षम असलेल्या तरुणांसाठी हे साहसी पर्यटन हे नक्कीच अतिशय आकर्षित होत असतं. म्हणजेच ग्राहक वर्तनाचा पूर्णपणे विचार करून आपले ग्राहक नेमके कोण आहेत, ते कशा पद्धतीने विचार करतील, त्यांना कुठल्या प्रकारचं पर्यटन हे जास्त आकर्षित करू शकेल, हे पण अर्थात उदाहरणादाखल घेतलेलं आहे. पर्यटन हाच विषय असेल प्रत्येक वेळी असं नाही, परंतु पर्यटन हे समजायला अतिशय सोपं आणि सगळ्यांच्या बाबतीत खरं ठरणारं असतं. म्हणून आपण इथे हे उदाहरण घेऊया. जर आपण पुढचा भाग बघितला किंवा पुढचं चित्र या स्लाइडवरचं बघितलं, तर इथे आपल्याला एक मसाल्यांचा डबा दिसतोय आणि जे लोक विविध प्रकारच्या खाण्याच्या पदार्थांवर भाळलेले असतात, त्यांच्यासाठी हे पर्यटन खूपच लाभदायक ठरतं. म्हणजे जसं आपल्याकडे केरळ आहे किंवा कर्नाटक आहे किंवा काही भाग आहे गोवाचा आणि कोकणपट्टीचा, जिथे आपण स्पाइस टुरिझम किंवा ज्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या मसाल्यांचे पर्यटन हे असं तिथे उपलब्ध आहे. म्हणजेच ह्या मसाल्यांच्या पूर्ण शेतीची माहिती किंवा त्याचा विकासाबद्दलची बाकीची माहिती संकलन करून त्यांना एक पॅकेज उपलब्ध करून देणं आणि वस्तू विक्रीला ठेवणं, हे हा सेवा आणि वस्तूंचा मिलाप हा ग्राहक वर्तनानुसार आपल्याला बदलता येतो. जर आपण पुढे गेलो, तर पुढची स्लाइड बघूया. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला इथे व्याख्या ही ग्राहक वर्तनाची मांडता येते. आता जेव्हा ग्राहक वर्तनाची व्याख्या मांडायची असते, तेव्हा त्याचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक उदाहरण इथे घेता येईल आणि हे उदाहरण तुमच्या काही स्लाइड्स मध्ये पूर्णत्वाला येणार आहे. अर्थातच वर्गीस कुरियन यांनी आपल्या पुढे हे सुंदर नाव, ज्याला अमूल असं म्हणतात, हे ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्या समोर अशी संस्था स्थापित केली की जिथे आपल्याला सहकारी पुरवठादारांपासून ते घराघरात अगदी चवीने खाल्ल्या जाणाऱ्या बटर, दूध, ताक, दही, लस्सी अशा विविध प्रकारच्या वस्तूंमध्ये हे नाव आपल्याला परिचित आहे. परंतु जी मुले किंवा जे विद्यार्थी हे विपणनाचा अभ्यास करतायत, त्यांच्यासाठी अजून एक छोटीशी टिप इथे मी देते तुम्हाला, किंवा एक छोटंसं गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्ही त्यांच्या जाहिराती जरूर बघत जा, त्यांचे पोस्टर्स जरूर बघा, चेक करा. मागची काही वर्षांची पोस्टर्स तुम्हाला नक्की मिळतील, आकर्षित करतील. ज्यावेळी जशी असेल, जसं वातावरण असेल, जसं पर्यावरण असेल, त्याप्रमाणे जाहिरात बदलण्याची अतिशय चांगली पद्धत ही अमूलने भारताला नक्की शिकवली. म्हणजेच जेव्हा आपण ग्राहकाचं वर्तन अभ्यास करतो, तेव्हा त्यानुसार विपणन कार्यक्रम सुरू करण्यासाठी हे सगळं आपल्याला खूपच उपयोगी पडतं. आता जर बघितलं तर इथे सुद्धा अतिशय छान छोटंसं एक इंग्लिशमध्ये अक्षरशः ती हिंदी आणि इंग्लिशचं हे कॉम्बिनेशन दिसतं तुम्हाला. ते म्हणतात मैं कौन हूं. आता हे कोन, CONE कोण आहे, म्हणजे हा आईस्क्रीमचा कोन जो अमूलचा आपल्याला दिसतोय, तो आपल्याला आकर्षित करतो की अरे वा, आता उन्हाळा सुरू झालाय आणि आपल्याला आईस्क्रीम खायला काहीच हरकत नाही.
म्हणजेच वस्तू आणि सेवा घेणाऱ्या व्यक्तीला, ज्याला आपण ग्राहक असं म्हणतो, ती व्यक्ती कुठल्या प्रभावाखाली कुठली वस्तू किंवा सेवा विकत घेईल याचा अभ्यास हा ग्राहक वर्तनात निश्चितच केला जातो. आता ह्या सगळ्या संस्था, जसं अमूल आहे, कोऑपरेटिव्ह आहे, सहकारी आहे, त्याचप्रमाणे काही शासकीय संस्थाही या सगळ्या कार्यक्रमात विपणनाच्या हिरिरीने सहभागी होत असतात. आता जर आपण इथे बघितलं तर ग्राहकाला वस्तूच्या गरजेची जाणीव ही जाहिरात करून देते. म्हणजेच हा कोण आहे आणि तो आपल्याला लागणार आहे याची जाणीव त्या ग्राहकाला एखाद्या जाहिरातींमधून ही सुलभरित्या होते. म्हणजेच या वस्तूच्या गरजेची जाणीव आपल्याला कुठल्या कुठल्या माध्यमातून होते याचा अभ्यास करून आपल्याला ग्राहक वर्तनाबद्दलची माहिती ही संकलित करता येते. आता निव्वळ माहिती संकलित करून हे आपल्याला उपयोगी होत नसते, तर त्या संदर्भात किंवा त्याचे विश्लेषण करून त्यानुसार विपणन कार्यक्रम बदलणे हे आपण निश्चित करू शकतो. अर्थात यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो अभ्यासामध्ये, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ग्राहक हा प्रत्यक्षात वस्तूची किंवा सेवेची ही खरेदी कशी करतो किंवा कुठून करतो किंवा आठवड्यातून किंवा महिन्यातून किंवा वर्षातून किती वेळा करतो, कधी कधी दिवसातून, बरं का. म्हणजेच एका दिवशी 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा सुद्धा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची हा ग्राहक खरेदी करू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर एक चहाचा कप. आता चहाचा कप ऑफिसमध्ये कधी कधी कर्मचारी 2 वेळा, 4 वेळा सुद्धा घेऊ शकतात. म्हणजेच एकच वस्तू किंवा सेवा परत परत कुठल्या फ्रिक्वेन्सीनी किंवा किती इंटेन्सिटीनी परत परत घेतोय किंवा त्याची वारंवारिता ही बघितली जाते, अभ्यास केली जाते ग्राहक वर्तनामध्ये. आता या सगळ्याला वेगवेगळे घटक कारणीभूत ठरतात आणि ते घटक हे सुरुवातीपासून, म्हणजे अगदी जेव्हा तो ग्राहक ती वस्तू खरेदी करत नसतो किंवा वापरत नसतो तेव्हा सुद्धा हे घटक कार्यरत असतात. जसं की माहिती संकलन, म्हणजेच जेव्हा नवीन एखाद्या कॉफीचा ब्रँड नवीन कॉफी उपलब्ध करून देतो बाजारात, तेव्हा त्याची जाहिरात सुद्धा आपल्याला सांगत असते की अच्छा, ही कॉफी आलेली आहे बरं का बाजारात, आपल्याला ट्राय करायला काही हरकत नाही. आणि जेव्हा तो ग्राहक बाजारात जाईल, कदाचित ऑनलाईन खरेदी करेल आंतरजालातनं, इंटरनेटवरनं, तेव्हा त्या माहितीचा उपयोग करून ग्राहक हे आपलं खरेदी वर्तन पूर्णत्वाला नेत असतो. आपण जर पुढे बघितलं तर इथे एक पूर्ण ग्राहक वर्तनाची व्याख्या किंवा डेफिनेशन ही आपण बघतोय. आता इथे ते म्हणतात की वैयक्तिक वापरासाठीच्या वस्तू, म्हणजेच हा ग्राहक ही वस्तू किंवा सेवा फक्त स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो. जसं ब्युटिफिकेशन सर्व्हिसेस आहेत किंवा सलूनच्या सर्व्हिसेस आहेत किंवा एखादी वस्तू आहे जी फक्त घड्याळासारखी की जी फक्त ती स्वतःसाठी विकत घेतली जाते. आता वैयक्तिक वापरासाठीच वस्तू खरेदी केली जाते का किंवा सेवा खरेदी केली जाते का, तर नाही. असंही असू शकतं की विकत घेतलेली वस्तू किंवा सेवा ही आपण दुसऱ्याला ही गिफ्ट देतोय किंवा दुसऱ्याला त्याच्याबद्दलची माहिती करून देतोय. म्हणजेच आपण यामध्ये या सगळ्या वर्तनाच्या अभ्यासामध्ये व्यक्तीचे वागणे, खरेदी वर्तनासंदर्भात तसं बोलायचं झालं तर त्याच्याबद्दलच्या माहितीचे पूर्ण संकलन करून, विश्लेषण करून मग निर्णय प्रक्रिया पूर्ण करणे किंवा खरेदी प्रक्रिया पूर्ण करणे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही सगळी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आर्थिक प्रक्रियांचा सहभाग आहे. म्हणजेच तिथे काहीतरी पैशाची देवाणघेवाण होते. तसंच ही प्रक्रिया ही एक सामाजिक प्रक्रिया असं म्हटलं जातं. का बरं असं म्हटलं जातं? कारण समाजाच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया आपल्याला चालना देते. आता चालना देते म्हणजे नेमकं काय, तर वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना हे वर किंवा जास्त लाभ मिळवून देतं, छोट्या कुटीर उद्योगांनाही लाभ मिळवून देतं. त्याचप्रमाणे जसं दिल्ली हाट सारख्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणांची निर्मिती केली गेलेली आहे किंवा वस्तूंच्या उपलब्धतेसाठी विविध बाजार विशेषत्वाने उभे केले गेलेले आहेत, तिथे नुसत्या वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण न होता तिथे एक सांस्कृतिक देवाणघेवाणीचं हे केंद्र
हे नक्कीच म्हटलं जातं. म्हणूनच ही प्रक्रिया ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. जर तुम्ही म्हणलात तर एखादी व्यक्ती एखाद्या वस्तू किंवा सेवेद्वारा आपली शारीरिक किंवा मानसिक गरज ही पूर्ण करत असते. त्याला फिजिकल नीड किंवा सायकोलॉजिकल नीड असं म्हणतात. म्हणजेच ह्या वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेसाठी ग्राहकांनी विकत घेतलेली किंवा ग्राहकांनी पूर्ण केलेली खरेदी प्रक्रिया आणि या त्यामागचे वर्तन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आपण इथे करणार आहोत. आता जर अमूल आईस्क्रीमचं उदाहरण आपण पुढे घ्यायचं झालं, तर ह्या एका चित्रामध्ये आपल्याला कॉम्बो पॅक दिसतोय. आता हा कॉम्बो पॅक म्हणजे काय? तर एकावर एक फ्री. आपल्या भारतीय ग्राहक पेठेत किंवा बाजारपेठेत आपल्याला हे निश्चितच दिसून येतं, की आपला ग्राहक हा अतिशय किमतीला सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे थोडीशी किंमत बदलली तर त्यांची वर्तन प्रक्रिया ही सहजगत्या बदलता येते. म्हणजेच त्याच हा हा ह्या प्रकारच्या जाहिरातीतला जो संदेश आहे तो ग्राहकांना निश्चितच आकर्षित करतो आणि पटकन आकर्षित करतो. एकाच्या ऐवजी 2 पॅक हे ग्राहक विचार करतो घेण्याचा, जर त्याची किंमत ही कमी असेल तर. म्हणजेच ही वस्तू कमी किमतीला किंवा अशा पद्धतीने उपलब्ध करून देणं, हे सुद्धा आपल्याला दिसू शकतं, की ग्राहक वर्तनामध्ये हे अतिशय मोठा किंवा प्रभावीपणे आपल्याला याचा विचार करता येतो. या बाबींचा विचार आपण करू शकतो. म्हणजेच ग्राहकांचे वैयक्तिक वर्तन, तसेच ग्राहक आणि संस्थात्मक ग्राहक असे 2 वेगवेगळे जे भाग आहेत. म्हणजेच एक इंडिव्हिज्युअल ग्राहक असतो, कस्टमर असतो, एक व्यक्तिगत ग्राहक असतो आणि एक संस्थात्मक ग्राहक असतो, की जिथे आपण बी टू बी किंवा बिझनेस टू बिझनेस असा ज्या पद्धतीचं खरेदी वर्तन असतं, तिथे आपल्याला ग्राहक वर्तन हे संस्थात्मक ग्राहक असं बघितलं जातं. या दोन्हीमध्ये ग्राहक वर्तन हे निश्चितच बदलणार आहे. कारण होतं काय, की जेव्हा वैयक्तिक ग्राहक असतो, तेव्हा तो स्वतःच्या किंवा परिजनांच्या वापरासाठी वस्तू आणि सेवांची खरेदी करत असतो. तर जेव्हा संस्थात्मक ग्राहक असतो, तो आपल्या संस्थेच्या लाभासाठी किंवा उपयोगासाठी ह्या वस्तू किंवा सेवा विकत घेत असतो. त्यांचं वर्तन, त्यांची किंमत देण्याची क्षमता किंवा त्यांचा वापर त्या वस्तूंचा, ह्या सगळ्यामध्ये खूपच फरक हा पडत असतो. आता कुठल्याही व्यापारी संस्थेची रचना किंवा त्याची कार्यपद्धती किंवा ज्याला वर्क कल्चर असं म्हणतात, तर त्या कार्यसंस्कृतीचा भाग किंवा प्रणाली किंवा त्यांचे व्यूहरचना किंवा त्यांचे डावपेच, ह्या सगळ्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण एखादी विपणन व्यवस्था राबवतो, तेव्हा निश्चितच त्या विपणन व्यवस्थेला हे सर्व यश मिळत असतं. आता जेव्हा आपण याचा जास्त अभ्यास करतो, तेव्हा सोप्या-सोप्या उदाहरणांवरून आपण असं बघू शकतो, की व्यक्तीचं वागणं हे वैयक्तिक ग्राहक आणि संस्थात्मक ग्राहक यामध्ये निश्चितच बदलणार आहे. जसं ते अजून एका रिटेल हाऊस किंवा एका मॉलचे आपण उदाहरण घेऊ शकतो. पूर्वी बिग बाजार हे खूप अतिशय नावाजलेलं नाव होतं, जे नंतर ॲक्विजिशनमध्ये गेलं. परंतु ही संस्था ही नेहमी दर बुधवारी सर्वात कमी किमतीला वस्तू या उपलब्ध करून द्यायची. का बरं असं असेल? कारण त्यांना शुक्रवार, शनिवार, रविवारची गर्दी ही बुधवारी खेचून आणायची होती. आता कोणता ग्राहक हा बुधवारी घरच्या खरेदीसाठी उपलब्ध असू शकतो? म्हणजे घरच्या मालाच्या किंवा ज्याला आपण रेग्युलर यूजमध्ये किंवा रोजच्या वापरांसाठी, दैनंदिन वापरासाठीच्या ज्या वस्तू असतात, त्या विकत घेण्यासाठी बुधवारी कोण बरं खरेदीला जाऊ शकतं? नंबर 1 गृहिणी जाऊ शकतात. नंबर 2 थोडेसे वयोवृद्धही जाऊ शकतात. म्हणजेच जे लोकं शनिवार, रविवारची गर्दी टाळून बुधवारी येऊ शकतात, त्यांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी या किमती किंवा अवेलेबिलिटी किंवा वस्तूंची उपलब्धता ही बदलत राहून विपणन कार्यक्रम बदलणे हे ग्राहक वर्तनाचे मुख्य किंवा ग्राहक वर्तन अभ्यासाचे सगळ्यात मुख्य ध्येय किंवा मोठे ध्येय ठरू शकते. आता आज आपण बघितलं, की
ह्या वस्तू किंवा सेवा ह्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत असतात आणि ह्या गरजा आणि मागण्या जास्तीत जास्त पूर्ण केल्यामुळे ह्या पूर्ण विपणन कार्यक्रमाला निश्चितच यश मिळू शकतं. आता जर वैयक्तिक ग्राहक असेल तर निश्चितच काय होईल की छोटा पॅक किंवा लहान पद्धतीचं पॅकेजिंग किंवा एका वेळी संपणारं आईस्क्रीमची क्वांटिटी किंवा त्याची त्याचा आकार त्याचे वेगवेगळे प्रकार हे त्यानुसार उपलब्ध करून देता येतात. आता जर मोठ्या पॅकमध्ये बघितलं तर पूर्ण मोठा पॅक हा पॅक संपवण्यासाठी निश्चितच हे एकत्र कुटुंब किंवा मोठं कुटुंब किंवा कदाचित पार्टी अरेंजमेंट ही अतिशय महत्वाची ठरते. छोटा पॅक छोट्या कुटुंबाला किंवा छोट्या व्यक्तीसाठी हा पूर्ण पडू शकतो किंवा पुरेसा होऊ शकतो. आता आपण जर पुढे बघितलं तर वस्तूची उपयोगिता किंवा वस्तूचा उपयोग खास करून तसेच खरेदीचा हेतू आणि ग्राहक परिवर्तनाला किंवा ग्राहक वर्तनाला जे प्रभावित करणारे प्रभाव टाकणारे जे घटक आहेत ते ह्यांचा अतिशय जवळचा संबंध असतो बरं का. म्हणजे वर्तनाचा जेव्हा आपण सखोलरित्या अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वस्तूचा उपयोग, आता तो वस्तूचा उपयोग किती आहे, कोणाला आहे, खरंच आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला अतिशय तपशिलात जाऊन इथे करता येतो. तसंच खरेदीचा हेतू, आता इथे जसं आपण ह्या चित्रात बघतोय की आपल्याला कॉम्बो किंवा एकत्र असलेले 2 आईस्क्रीमचे मोठे मोठे पॅक हे फॅमिलीसाठी एकत्र मोठ्या कुटुंबासाठी आपल्याला विकत घेता येऊ शकतात. म्हणजेच खरेदी हेतू हा इथे किंवा बाईंग मोटिव्ह हा इथे वेगळा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये करूयात. आता जर खरेदी हेतू म्हणलं तर अजून काही खरेदी हेतू इथे चित्रात दिसतात. बघा बरं, तुम्हाला ओळखता येतात का? पहिलं चित्र जे आहे अमूलचं ते खरेदीचा हेतू सांगतं की मी फक्त एकटी किंवा एकटा हे आईस्क्रीम संपवू शकतो. म्हणजेच अमूल इज रिअल मिल्क रिअल आईस्क्रीम अशी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीच्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की असे छोटे छोटे कोन किंवा छोटे छोटे वस्तू किंवा त्याच्यातले प्रकार आईस्क्रीम मधले प्रकार हे त्याच्यावर दाखवलेले आहेत किंवा प्रदर्शित केलेले आहेत. म्हणजेच वैयक्तिक ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी हे विपणन कार्यक्रम किंवा ही जाहिरात ही उपलब्ध करून दिलेली आहे. आता जर हा हेतू हा बर्थडे सेलिब्रेशन किंवा वाढदिवसाचं साजरा करण्यासाठी ठेवलेली पार्टी असा जर असेल किंवा एकत्रीकरण असं असेल तर त्यासाठी सुद्धा अमूलने दुसऱ्या प्रकारचं आईस्क्रीम हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल की आईस्क्रीम आणि केक याचं एक छानसं मिश्रण आपल्याला इथे दिसतं. गोल्डन फॅन्टसी आहे किंवा दुसरा प्रकार आहे. तर ह्यामध्ये जेव्हा आपण बघतो की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हेतूंना इथे एकत्र करण्याचा प्रकार केलेला आहे. खूप छान आणि अतिशय मनोरंजक असं इथे आपल्याला उदाहरण देता येईल हे की केक आणि आईस्क्रीम एकत्र करून तुम्ही तुमचा वाढदिवस नक्की साजरा करा आणि त्याच्यात तुम्हाला आनंद कसा द्विगुणित होईल असं इथे सांगितलं जाते. म्हणजेच ही जाहिरात ही कशावर अवलंबून आहे? खरेदीचा हेतू काय आहे ग्राहकाचा ह्याचा अभ्यास करून ही जाहिरात तयार केली गेलेली आहे. आता इथे खरेदीचे हेतू मला म्हणता येईल की 2 वेगवेगळे आहेत. एक तर आईस्क्रीम खाऊन मजा करणे आणि 2 केक खाऊन वाढदिवस साजरा करणे. आणि म्हणूनच ह्या मिश्रणाला हे साध्य होऊ शकतं की आपण ग्राहकापर्यंत विशिष्ट प्रकारच्या ग्राहकापर्यंत पोचवून आपण त्यांना ही वस्तू उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणूनच ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा आपल्याला खूप छान छान आणि नवनवीन प्रकार हे कळवून देतो किंवा सांगू शकतो. आता जर तुम्ही तिसरं चित्र ह्या स्लाइडवरचं बघितलं तर तिथे आपल्याला एक अमूलचा आउटलेट किंवा छोटंसं विक्री केंद्र हे दिसतंय. आता या अशा विक्री केंद्रावर जाऊन आपण आईस्क्रीम खाणं म्हणजेच आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणं, गप्पा मारणं हा याच्यातला मूळ हेतू आहे. म्हणजेच खरेदीचा हेतू हा फक्त आईस्क्रीम खाणं हा नसून जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवणं, तिथे जाऊन
वेगवेगळे प्रकार बघून मग निवड करून मग खरेदी प्रक्रिया पूर्ण करून मग ती वस्तू खाणं किंवा वापरणं ह्या पूर्ण प्रक्रियेत ह्या जास्त आउटलेट किंवा ह्या छोट्याशा विक्री केंद्र हे आपल्याला मदत करू शकतं. चला पुढे जाऊया. म्हणजेच आपण इथे असा अभ्यास करतोय की ग्राहक वर्तन ह्या अभ्यास करत असताना ते ग्राहक खरेदी करतात. का बरं करतात? म्हणजेच पहिला प्रश्न आला की ग्राहक खरेदी का करतोय? व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड दिस टिपिकल परचेस? दुसरा महत्वाचा भाग येतो ते कुठून करतो. जर आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं तर एक छोटासा आउटलेट आहे किंवा जसं आपण म्हटलं की बिग बाजार किंवा डीमार्ट किंवा वेगवेगळे रिटेल हाऊसेस जी मोठी आहेत तिथून जर विकत घेतलं असेल किंवा अमूलच्या स्वतःच्या विक्री केंद्रातून उपलब्ध झालेलं असेल किंवा ऑनलाईन परचेस केला असेल, म्हणजे जर आपण आंतरजालाद्वारे त्याची मागणी केलेली असेल, तर ह्या सगळ्या विविध माध्यमातून आपल्याला असं समजून येतं की ग्राहक खरेदी करतायत, परंतु ते का खरेदी करतायत, कुठून खरेदी करतायत, कधी खरेदी करतायत. कारण प्रत्येक वस्तू आणि सेवेला हा वेगवेगळा सीझन किंवा वेगवेगळे दिवस हे सुद्धा कारणीभूत असू शकतात. जसं आता जर हवामानात बदल घडत असेल, हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत जर परिक्रमण होत असेल, तर त्यानुसार बदलणाऱ्या वस्तू आणि त्यानुसार बदलणाऱ्या सेवा या निश्चितच आपल्याला इथे अभ्यास करता येतील. म्हणजेच कधी कशी खरेदी ते करतायत, कुणासाठी करतायत, वैयक्तिक करतायत का दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी करतायत का अशा पद्धतीची करतायत की संस्थेला पूर्ण त्याचा उपयोग व्हावा. आता किती वेळा करतायत, म्हणजेच दिवसातनं किती वेळा, आठवड्यातून किती वेळा, महिन्यातून किती वेळा, वर्षातून किती वेळा, या सगळ्याचा अभ्यास आपण निश्चितच इथे करू शकतो. आणि कशासाठी, म्हणजेच त्याचा वापर कसा केला जाईल. आता कधी केला जाईल वापर, कसा केला जाईल, हे अंतिम ग्राहकावर अवलंबून असतं. म्हणजेच प्रत्येक वेळी ग्राहक हा अंतिम वापरकर्ता असेल असं नाही, परंतु ग्राहक जेव्हा वस्तू खरेदी करतील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र निश्चितच होत असतो. आता अजून एक उदाहरण घ्यायचं झालं अमूल आईस्क्रीमच्याच बाबतीत, तर इथे तुम्हाला दिसू शकतं की आपण वैयक्तिक प्रकार इथे बघितले की किती छोटे छोटे वेगवेगळे प्रकार हे उपलब्ध आहेत आईस्क्रीमचे, आणि वैयक्तिक वापरासाठी किंवा खाण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी हे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत. आता हे दुसरं जे चित्र आहे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं चित्र दिसतंय. आता पहिल्या चित्रात आणि दुसऱ्या चित्रात हा महत्वाचा जो भाग आहे तो निव्वळ मांडणी हा नसून उपलब्धता त्या वस्तूची हा आहे. आता दुसऱ्या चित्रातला जो भाग आहे तो एक आंतरराष्ट्रीय उत्पादन जे अमूलने उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा हा फोटो आहे किंवा त्याचं हे चित्र आहे. हे उत्पादन हे फक्त अतिशय विशिष्ट ठिकाणीच मिळतं, सगळीकडे उपलब्ध नाही. तर आता ते कुठल्या ठिकाणी मिळतं, तर अशा ठिकाणचे जे आईस लाऊंज अमूलने प्रस्थापित केलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीच्या वस्तूची किंवा प्रकाराची उपलब्धता करून देतात. म्हणजेच एखाद्या मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये जाऊन कुठल्या प्रकारे कधी हे अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय उत्पादन खरेदी करेल ह्याचा अभ्यास केल्यानंतर त्या वस्तूचे किंवा त्या सेवेचे उत्पादन करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा जो वितरण कार्यक्रम असतो त्यासाठी आपल्याला ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा नितांत आवश्यक ठरतो. आपण जर पुढे गेलो तर आपल्याला अजून एक भाग ह्याच्यामधला दिसून येईल. हा भाग आहे तो वेगळ्या पद्धतीच्या ग्राहकांसाठी. आता जर तुम्ही ते चित्र पूर्ण नीटपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे 3 वेगवेगळे छोटे छोटे डबे आहेत आणि हे डबे आपल्याला सांगतायत की ह्याच्यात जास्तीची घातलेली साखर नाही. म्हणजेच आपण भरपूर खाऊ शकतो कॅलरीज न वाढवता. आपण म्हणजे कदाचित सामान्य ग्राहकही आणि कदाचित ते ग्राहकही जे मधुमेहाने पीडित आहेत त्यांच्यासाठीही अशा वस्तू किंवा असे प्रकार हे उपलब्ध केले गेलेले आहेत. पण त्याच्यासाठी आपले ग्राहक कोण आहेत,
ते किती वेळा आईस्क्रीम खाऊ शकतात किंवा त्यांना एका वेळी किती आईस्क्रीम खाता येईल. छोटासा पॅक आहे हा जर तुम्ही बघितलं तर. म्हणजेच ह्या सगळ्याचा अभ्यास हा आपल्याला विपणन कार्यक्रमाच्या वृद्धीसाठी हा करावाच लागतो. आपण जरा पुढे जाऊया. आता जेव्हा आपण पुढे जाऊन अभ्यास करतो की ग्राहक वर्तन ह्या जेव्हा आपण खरेदीचा हेतू असं म्हणतो तर हे हेतू हे विविध असू शकतात. म्हणजे काही वेळा त्या वस्तूचा उपयोग किंवा सेवेचा उपयोग नसतानाही आपण विकत घेतो हा भाग वेगळा. परंतु नवीन बाजारात नवीन पद्धतीच्या वस्तूची उपलब्धता वाढली आहे, त्याची फॅशन आली आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, तो सुद्धा एक खूप मोठा खरेदी हेतू आपल्याला इथे विचारात घेता येईल. म्हणजेच ग्राहकाच्या मानसिकतेमध्ये असलेले सर्व प्रकार म्हणजे फॅशन असू दे, सवय असू दे, त्या वस्तूचे फायदे असू दे, त्या वस्तूचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर असू दे किंवा फक्त प्रौढी मिरवण्यासाठी ती वस्तू विकत घेतलेली आहे का? म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेटस स्टेटस दाखवणं असं म्हणतो किंवा जास्तीत जास्त त्या वस्तूचं दाखवणं की बाकीच्यांना दाखवणं की अरे हे मला माझ्याकडे तर ही वस्तू आहे, ही वस्तू मी विकत घेऊ शकतो. खास करून लक्झरी कार्स किंवा अतिशय आरामदायी अशा ज्या कार्स आहेत, व्हेइकल्स आहेत, त्यांचा हा प्रौढी मिरवण्यासाठी उपयोग हा निश्चित केला जातो किंवा इथे चित्रात तुम्हाला एक 5 स्टार हॉटेल दिसतंय आजच परत एकदा. तर अशा ठिकाणी जाऊन वास्तव्याला राहणं हे सुद्धा कधी-कधी प्रौढी मिरवण्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा खरेदीचा हेतू तो सुद्धा असू शकतो. अर्थात प्रत्येक वेळी तोच हेतू असेल असं नाही. तर काही वेळा त्याची गरज पडते, काही वेळा त्याची सवय झाली, काही वेळा त्याचा खर्च दुसरा कोणीतरी करणारा असतो म्हणून ती वस्तू किंवा सेवा विकत घेतली जाते. म्हणजेच त्याच्या मागची मानसिकता आपल्याला समजून घेऊन मग आपल्याला त्याचा पूर्णपणे अभ्यास करता येतो. आता हे ग्राहक वर्तनाचा जो अभ्यास आहे, तो एक आंतरशाखीय अभ्यास किंवा ज्याला मल्टीडिसिप्लिनरी असं म्हणतात, असा अभ्यास आहे. म्हणजेच कुठलं एक शास्त्र आपल्याला हा ग्राहक वर्तनाचा अभ्यास करणं म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं हे आपण करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो? तर समाजशास्त्राचा अभ्यास करून किंवा विविध प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करून आपण हे ग्राहक वर्तन किंवा त्याचा सखोल अभ्यास हा निश्चित करू शकतो. आता ह्यामध्ये हे वर्तन किंवा समजून घ्यायचं ठरलं किंवा घ्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमानुसार लोकसंख्या किंवा जनसंख्या, नेतृत्व किंवा वेगवेगळे सोशल क्लास आणि कास्ट म्हणजेच विविध वर्ग, समूह, त्यांची स्थाने, त्यांचे वैयक्तिक प्रभाव या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा आपल्याला ग्राहक वर्तन समजून घेण्यासाठी खूपच होतो. आता मानसशास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्याच्या वाचून आपण कोणीच पुढे जाऊ शकणार नाही. त्याचा अभ्यास हा प्रत्येकाला करावाच लागतो. म्हणजेच व्यक्तिमत्व, ग्राहकाचं व्यक्तिमत्व, त्याची प्रेरणा, त्याला गरजांची जाणीव कशी होते आणि त्या गरजांच्या पाठीमागे किंवा त्या जाणीवांच्या पाठीमागे तो किती पळतो, ह्या सगळ्याचा अभ्यास करायला आपल्याला मानसशास्त्र निश्चितच खूपच उपयोगी पडतं आणि अतिशय महत्त्वाचं असं हे शास्त्र आपल्याला ग्राहक वर्तन हे समजावून सांगतं. आता जर आपण पुढे जायचं ठरलं, तर पुढे आपल्याला अर्थशास्त्र ह्या शास्त्राची इथे माहिती करून घ्यावी लागेल. कारण अर्थशास्त्राविना आपल्याला पैशाशी संदर्भात किंवा पैशाशी संबंधित ह्या गोष्टी आपल्याला पुढे विसरता येणार नाहीत. म्हणजेच मागणी, पुरवठा, मिळकत, खरेदीची कुवत, ज्याला आपल्याला एक्सपेंडिचर लेव्हल असं म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, खरेदीची कुवत, मिळकत, पुरवठा, मागणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण अर्थशास्त्रात करतच असतो. पण त्याचा उपयोग, त्या शास्त्राचा उपयोग आपल्याला ग्राहक वर्तन समजून घेण्यासाठी इथे विपणन शास्त्रामध्ये करावा लागतो. आता त्याच्याही पुढे गेलो आपण तर मूल्य पद्धती किंवा आपण ज्याला एथिक्स असं म्हणतो, हे सुद्धा खूप फरक आहे. अतिशय प्रभावीकारकरित्या आपल्याला सांगत असतात, की ग्राहक का वागेल, कसा वागेल, का म्हणून त्यांनी एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली असेल किंवा घेतली नसेल. या सगळ्यांच्या मागे एथिक्स आणि लीगल म्हणजेच मूल्य पद्धती आणि कायदे पद्धती ही सुद्धा सातत्याने कार्यरत असते. जर आपण पुढे जायचं ठरवलं, तर आपल्याला इथे दिसेल की ग्राहक वर्तनावर जे सातत्याने परिणामकारक ठरणारे घटक आहेत,
तिथे तुम्हाला इथे दिसतंय की सामाजिक घटक किंवा ज्याला ही वरती तुम्हाला चित्रामध्ये दिसतीये ती कोटलर सरांची छोटेसे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन किंवा त्यांनी दिलेले हे चित्रीकरण आहे किंवा चित्रात त्यांनी असं बसवलेलं आहे या सगळ्या घटकांना. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा असं दिसेल की सामाजिक घटक किंवा सोशल आस्पेक्ट जे आहेत, जसं रेफरन्स ग्रुप्स आहेत, ग्रुप छोटे छोटे गट आहेत, आपला प्राथमिक गट आणि दुय्यम गट अशा पद्धतीने सुद्धा याचा अभ्यास करता येतो. कारण त्यांचा प्रभाव हा ग्राहक वर्तनावर अतिशय मोठा असतो. म्हणजे आपल्या आई-वडिलांनी आपल्याला एखादी वस्तू घ्यायला सांगितली किंवा घेऊन दिली, तर त्याचा होणारा वापर किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याला दिलेल्या एखाद्या सुंदरशा गोष्टीचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. त्याच्याबद्दलच्या स्मरणात राहणाऱ्या गोष्टी सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच स्मरण किंवा मेमरी हा सुद्धा इथे मानसशास्त्रीय जो अँगल आहे किंवा मानसशास्त्रीय जो अभ्यासाचा भाग आहे, तो सुद्धा इथे आपल्याला महत्वाच्या दृष्टीने विचारात घेता येतो. आता जर आपण पुढे गेलो तर वैयक्तिक घटक जे आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले वैयक्तिक घटक सुद्धा हे ग्राहक वर्तनावर सारखे परिणाम करत असतात. आता इथे तुम्हाला दिसून येईल की आपण इथे बघतोय शिक्षण हे अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्तनावर काम करत असतं. कारण वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला त्याच्यावर शिक्षणामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या उपलब्धतेची जाणीव होत असते, त्याच्याबद्दलची आपल्याला ॲक्सेसिबिलिटी मिळत असते. आता जर तुम्ही पुढे बघितलं तर व्यवसाय किंवा जीवनचक्र किंवा पायरी, जीवनचक्रातली पायरी यानुसार आपले ग्राहक हे वर्तन बदलत असतात. हे आपण आधीही बघितलं होतं, जेव्हा चित्र बघितलं होतं एका छोट्या कुटुंबाचं, तेव्हा हा मुद्दा आपण जास्त करून बोललो होतो. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला दिसतंय की मॉस्लोची इथे गरजांची पंचश्रेणी ही आपल्याला बघता येईल. जसं तुम्हाला इथे चित्रात दिसतंय की अतिशय खालच्या किंवा मोठ्या तळरूपी भागात या चित्राच्या भौतिक किंवा फिजिओलॉजिकल नीड्स आहेत. म्हणजेच भौतिक सुरक्षा संदर्भातल्या, सामाजिक प्रतिष्ठा संदर्भातल्या आणि स्वतःची जाणीव निर्माण करून देणाऱ्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या पायऱ्या किंवा हे टप्पे जे आहेत ते आपल्याला लक्षात घेऊन मग ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा करणं भाग असतं. त्यानुसार आपल्या वस्तू आणि सेवा जर आपण बदलत गेलो तर निश्चितच त्याचा वृद्धीसाठी फायदा होतो. आता जर इथे बघितलं तर ग्राहक वर्तनाचं जे आपल्यासाठी महत्व आहे, जसं आपण आतापर्यंत म्हणत आलो आहे की परिणामकारक घटकांचा पूर्ण अभ्यास म्हणजे तुम्ही ऑनलाईन त्याची खरेदी करत आहात का स्टोअरमध्ये जाऊन करत आहात. इथे आयकियाचं चित्र आपण बघतोय. हे आयकियाचं एक स्टोअर आहे. आता आयकियाचे प्रोडक्ट्स किंवा आयकियाची उत्पादनं ही आपल्याला ऑनलाईनही मिळतात आणि आपल्याला स्टोअरमध्येही मिळतात. म्हणजेच या व्यापारी संस्थांचे उपलब्धता निर्माण करून देण्याचे प्रयत्न, त्यांच्या मागचं तंत्रज्ञान, बाजारात विविध असलेले स्पर्धक आणि त्यांची स्पर्धेचं स्वरूप, ग्राहकांच्या भविष्यातील गरजा आणि त्यांचं बाह्य वातावरण ह्या सगळ्यांचा समग्र अभ्यास करून मग विपणन मिश्रण तयार करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हा सर्वात महत्वाचा हेतू किंवा ध्येय हे आपल्याला इथे बघता येईल. आणि म्हणूनच हे सगळे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत ग्राहक वर्तनाच्या अभ्यासानुसार. जर आपण बघितलं की आपल्याला इथून पुढे कसं जाता येईल अभ्यासात किंवा टप्पे जे आहेत ग्राहक प्रक्रियेतील, इथे तुम्हाला चित्रही दिसतंय. म्हणजेच वस्तूचं महत्व किंवा एखाद्या वस्तूची गरज ओळखणं, प्रॉब्लेम रेकग्निशन ज्याला म्हणता येईल, तर ते रेकग्निशन किंवा त्याची जाणीव करून घेणं हे आपल्याला इथे महत्वाचं ठरू शकतं. आता इथे होतं काय, वस्तूचं महत्व जेव्हा आपण समजून घेतो त्याबद्दलची माहिती आपण एकत्रित करायला लागतो आणि एकदा ती एकत्रित केलेली माहिती आपण शांतपणे त्याच्यावर विचार करून, त्याचं विश्लेषण करून, त्याचा उपयोग करून मग उपलब्ध पर्यायांचा शोध घेतो. या सगळ्या प्रक्रियेला निश्चितच थोडा वेळ लागतो. असं नाही की एकदम सगळं होतं. म्हणजेच एखादी वस्तू विकत घ्यायला सुद्धा काही लोक खूप वेळ लावतात किंवा काही लोक पटकन घेतात. तर या सगळे टप्पे ते कसे पार पाडतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुलनात्मक अभ्यास हा आपल्याला करता येतो आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष खरेदी आणि खरेदीनंतरचे वर्तन
आपण लक्षात घेऊ शकतो. आता तुलनात्मक अभ्यास जर आपल्याला उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा करायचा असेल, तर असं होऊ शकतं की काही वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा काही वेगवेगळ्या व्यापारी संस्था सुद्धा आपल्याला या तुलनात्मक अभ्यासासाठी मदत करतात. जसं तुम्ही किंवा आपण सर्वजण आपापल्या कौटुंबिक सुरक्षिततेसाठी विमा जर आपण खरेदी करणार असू, तर ह्या विमा खरेदीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या विमा पॉलिसीज ज्याला म्हणतात, त्यांचा तुलनात्मकरित्या अभ्यास करायचा असेल, कारण खूप वेगवेगळ्या सेवा इथे उपलब्ध आहेत, विमा सेवा उपलब्ध आहेत. त्यांची प्रोडक्ट्स खूप कॉम्प्लिकेटेड असतात किंवा अतिशय क्लिष्ट असतात बऱ्याचदा समजून घ्यायला. मग कसं बरं करावं? म्हणजेच यासाठी मदत करणाऱ्या संस्था सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता मदत कोण करतं आपल्याला अशा बाबतीत? तर policybazaar.com आहे, moneybazaar.com आहे. तर ह्या सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या किंवा मनी मार्केट आहे, त्या सगळ्या वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था आपल्याला सतत मदत करत असतात माहिती एकत्रित करण्यासाठी, त्या उपलब्ध असलेल्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी. तुम्ही जर इतक्यात विमान प्रवास केला असेल तर तुमच्याही लक्षात येईल की वेगवेगळ्या विमानामध्ये असलेली उपलब्ध असलेली तिकीटं किंवा त्यांचे दर किंवा त्यांची पटपट संपणारा असे उपलब्धता, या सगळ्या गोष्टींचा एका स्क्रीनवर किंवा एकत्रितरित्या तुलनात्मक अभ्यास हा सुद्धा आपल्याला खूप फरक पाडतो प्रत्यक्ष खरेदी आणि खरेदीनंतरचे वर्तन अभ्यास करताना. तर आपण आज ह्या पूर्ण भागामध्ये हे बघितलं की तिथे आपल्याकडे वैयक्तिक ग्राहक असू शकतात किंवा संस्थात्मक ग्राहक असू शकतात किंवा सरकारी किंवा सरकारी संस्था असू शकतात. आणि ह्या व्यावसायिक संस्था ज्या आहेत, ज्याला आपण एनजीओज म्हणतो, त्या सुद्धा ह्या हिरिरीने भाग घेत असतात ग्राहक आणि उपभोक्ता यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी किंवा यांच्यामध्ये पुढे जाऊन त्यांच्यासाठी काम करण्यासाठी. आता जर तुम्ही ह्या चित्रामध्ये बघितलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की एका ठिकाणी एक छोटीशी मुलगी किंवा एक तरुण मुलगी ही शॉपिंग करते किंवा खरेदीला गेली आहे आणि दुसरीकडे एक पूर्ण कुटुंब हे खरेदीला गेलं आहे. म्हणजेच इथे ग्राहक हा वैयक्तिक ग्राहक आहे का कौटुंबिक ग्राहक आहे, एकत्र कुटुंबातील ग्राहक आहे, यानुसार ह्या ग्राहकाचं वर्तन हे निश्चितच बदलणार आहे. आणि म्हणून जसं आपण आधीच्या उदाहरणामध्ये सुद्धा याचा विचार केला की जेव्हा कौटुंबिकरित्या आपण खरेदीला जातो तेव्हा जे विचार मनात घेऊन आपण खरेदी प्रक्रिया पूर्ण करतो. आता जसं इथे तुम्ही बघू शकता की एक पूर्ण कुटुंब हे खरेदीला गेलंय. आता इथे वैयक्तिक खरेदी मुलांची होईल, निश्चितच होईल, किंवा एकत्रितरित्या ते सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन येतील आणि मग त्याचा अंतिम वापरकर्ता कोण आहे हे ठरवलं जाईल. असंही होऊ शकतं. किंवा जर तुम्ही असा विचार केला की हे पूर्ण कुटुंब म्हणजे खरेदीला गेले, म्हणजेच छोट्या पॅकेज ऐवजी किंवा बांधणीच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी ते मोठे सगळ्यांसाठी, सगळ्यांना उपयोगी होतील असे किंवा घरातल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या वस्तू या जास्त विकत घेतल्या जातील. आता इथे होतं काय की ग्राहकाला त्या वस्तूची किंवा सेवेची जाणीव किंवा त्याच्या गरजेची जाणीव कशी होते याच्यावर सुद्धा ग्राहकाचे वर्तन हे बदलत असते बरं का. म्हणजे होतं काय की एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या प्रभावामुळे आपण एखादी वस्तू, खास करून जर लहान मुले किंवा किशोरवयीन मुले असतील घरात, तर हा भाग खूपच प्रभावी ठरतो की माझ्या मित्राकडे अशा प्रकारची पट्टी आहे, पेन्सिल आहे, तर मला तशीच विकत घ्यायची आहे. ह्या छोट्या मुलांचे हट्ट हे आपल्याला नक्की दिसून येतात. दुसरा भाग आहे की चेंजिंग फॅशन. जसं आपण म्हटलं की फॅशन सतत बदलत असते आणि त्या बदलणाऱ्या फॅशननुसार आपण खरेदी वर्तन हे दर्शवत असतो. त्याचप्रमाणे जर आपण वेगवेगळ्या साधनांनी जर खरेदी करत असू किंवा गॅजेट्सच्या उपयोगाने खरेदी करत असू, आता ह्यामध्ये सुद्धा कसं होतं की जसं मागच्या एका भागामध्ये आपण सबवे ह्या संस्थेचा खूप सखोल विचार केला होता. तर सबवे
हे आपल्याला असा पॅनल किंवा अशा पद्धतीचं गॅजेट किंवा अशा पद्धतीचं उपकरण उपलब्ध करून देतं, की जिथे आपण टच करून आपली स्वतःची ऑर्डर किंवा आपल्या स्वतःची मागणी ही आपण तिथे नोंदवू शकतो. म्हणजेच तिथे एका एम्प्लॉयीची किंवा एका कामगाराची ही अ, कमी सुद्धा पूर्णत्वाला जाऊ शकते. काही गरज नसते एक जास्त माणूस तिथे काम करत बसवण्यासाठी बिलिंग काउंटरला. ग्राहक स्वतःहून त्या गॅजेटचा किंवा उपकरणाचा वापर करून हे मागणी ही निश्चित नोंदवू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी अर्थातच आधुनिक तंत्रज्ञान हे खूप गरजेचं ठरतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच बऱ्याच वस्तू आणि खास करून आपल्याला पॅन्डेमिक नंतर आपल्या असं लक्षात आलं की बऱ्याच सेवाही आपल्याला उपलब्ध करून देणं हे सोपं झालेलं आहे आणि प्रत्येक वस्तूची किंवा विविध वस्तूंमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध असल्यामुळे ते पर्याय शोधून काढणं, त्यांची किंमत तपासणं, ती समजा ती किंमत वेगवेगळी असेल वेगवेगळ्या ठिकाणी, तर सगळ्यात फायदेशीर किंमत ही ग्राहकाला कुठे मिळणार आहे, हे बघणं आणि त्याच्यानंतर ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करणं, अशा ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला बघाव्या लागतात. आता हे जे स्पर्धात्मक युग आहे किंवा अतिशय अ, मोठं स्पर्धेचं युग आहे, त्यामध्ये वेगवेगळे पर्याय तर आहेतच, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राहक हा जागृत झालेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण विपणनाचा कार्यक्रम निश्चित करत असतो किंवा आपण जेव्हा विपणन मिश्रणावर अधिक भर देऊन त्याच्यामध्ये काही फरक करून आणत असतो, तेव्हा आपल्याला ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा निश्चित करून हा फरक पाडतो किंवा वृद्धी निर्माण करून देतो. आता जेव्हा पर्यावरणातील घटक हे आपल्या खरेदी वर्तनावर प्रभाव पाडत असतात, तेव्हा काही वेळा ते अनिश्चित असतात किंवा काही वेळा ते अचंबित करणारे सुद्धा असतात. आता हे जे घटक असतात ते म्हणजे कधी-कधी आपल्याला वाटतं, की अरे, ही गोष्ट तर आपल्याला गरजच नव्हती घ्यायची, पण आपण घेतली. कधी-कधी ती 6 महिन्यानंतर आपल्याच कपाटात सापडते आणि आपल्याला हसू येतं, की अरे, हे आपण घेतलं तर खरं, पण कधी कधी त्याचा उपयोगच झाला नाही. तर म्हणूनच ग्राहकाचं वर्तन किंवा ग्राहक खरेदी जेव्हा करतो, तेव्हा त्यामागचा हेतू समजावून घेणं हे खूपच गरजेचं ठरतं एका अ, विपणनकर्त्याला किंवा आपण ज्याला म्हणू की जो अभ्यास करतोय विपणनाचा त्याच्यासाठी. आता ह्या वस्तूंसंदर्भाची जी माहिती ग्राहक सातत्याने गोळा करत असतो, नोइंगली, अननोइंगली म्हणजे त्याला जाणीव होते, की अरे आपल्याला ही माहिती मिळते किंवा कधी-कधी जाणीव न होता अशा प्रकारच्या उत्पादनांची माहिती मिळत असते. जसं की कितीतरी वेगवेगळ्या चित्रपटातून आपल्याला विविध वस्तूंची किंवा सेवांची माहितीही मिळत असते किंवा वेगवेगळ्या जाहिराती आहेत किंवा वेगवेगळ्या सीरियल्स असतात किंवा डेली सोप असतात. तर ह्या प्रभागांमधून सुद्धा आपल्याला सारखी माहिती ही आपल्याला मिळत असते. आता ही कशाबद्दलची माहिती आपल्याला मिळते असं जर आपण थोडासा विचार केला, तर वस्तू किंवा सेवेचा दर्जा, त्याची किंमत किंवा या वस्तूपासून अजून त्यांचा रखरखाव किंवा त्यांचा मेंटेनन्स ज्याला म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण सातत्याने किंवा सारखी एकत्र करत असतो. आता त्याच्यातनं होतं काय, की आपल्याला सर्च ऑफ अल्टरनेटिव्हज करता येतात किंवा खरेदी पर्याय शोधून काढता येतात. म्हणजेच ती वस्तू कुठे-कुठे उपलब्ध आहे किंवा त्या अ, एखाद्या उत्पादकाकडे त्या वस्तूचे कुठले-कुठले वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याची बाटली वेगळी आहे का, पॅकेजिंग वेगवेगळं आहे का? जसं आपण मागच्या एका भागामध्ये बघितलं होतं, की पार्लेजीचं ₹2 बिस्किट पण उपलब्ध असतं किंवा ₹2 पॅकही छोटा उपलब्ध असतो, बांधणी उपलब्ध असते आणि ₹150 मोठा फॅमिली पॅकही उपलब्ध असतो. म्हणजेच कोणकोणत्या प्रकारे वस्तू ही उपलब्ध आहे, ती कुठून घ्यायची, कुणासाठी घ्यायची, किती जण ती आनंदाने त्याच्या उपयोग करू शकतात किंवा खाऊ शकतात. आता ह्या सगळ्यांवर किंवा त्याच्यावर काही सवलत जास्तीची मिळू शकते का? किंवा ती सवलत मिळाली तर कुठे ती जास्तीत जास्त मिळेल? ह्या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करून मग आपल्याला ठरवावं लागतं, की सगळ्यात चांगली किंवा दर्जेदार वस्तू कुठली आहे किंवा सेवा कुठली आहे आणि आपल्याला योग्य पैसे आपण देणाऱ्या पैशाच्या योग्य मोबदल्यात ती आपल्याला वस्तू किंवा सेवा मिळतीये का? या सगळ्याचा अभ्यास ग्राहक सातत्याने करत असतो, सारखा बघत असतो आणि आजचा ग्राहक हा अतिशय जागरूक असतो.
थोडासा फरक किमतीत किंवा मिळणाऱ्या वेगवेगळ्या डिस्काउंट्समध्ये किंवा पर्यायांमध्ये किंवा सवलतींमध्ये थोडा जरी फरक पडला तरी सुद्धा त्याला त्याची जाणीव असते आणि त्याच्यावर तो पटकन निश्चितच त्याचा वापर करून त्याचा फायदा करून घेत असतो. याच प्रकारे एक खूप मोठा भाग हा विक्रेतर कार्यक्रमांवर हाही भाग असतो. म्हणजे विक्री झाल्यानंतरचे ज्या कार्यक्रम पद्धती आहेत एखाद्या व्यावसायिक संस्थेच्या त्याच्यावरही ह्या ग्राहक वर्तनावर त्याचाही ग्राहक वर्तनावर परिणाम होत असतो. एखाद्या कंपनीची एखादी वस्तू जर तुटत असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रश्न पडत असतील तर किती प्रभावीरित्या आणि किती पटकन किती जलदरित्या ही कंपनी त्याला रिस्पॉन्ड करते किंवा कंपनी उत्तर देते किंवा कदाचित बदलून देते ती वस्तू, या सगळ्या गोष्टींवरही ग्राहक वर्तनाचं किंवा खरेदीनंतरच्या वर्तनाचं ग्राहकाचं समाधान हे अवलंबून असतं. म्हणजेच आजच्या भागात आपण एक समाधानी ग्राहक, कदाचित असमाधानी ग्राहकही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ह्या अभ्यासानंतर मला नक्की माहिती आहे की तुम्हाला जे मूळ तत्व आहेत या ग्राहक वर्तनाची ती समजली असतील की वैयक्तिक ग्राहक म्हणजे काय, संस्थात्मक ग्राहक म्हणजे काय, किंवा ग्राहक वर्तनावर जे परिणाम करतात हे घटक कुठले कुठले आहेत, ते का अभ्यासले पाहिजेत आणि ते एखाद्या व्यापारी संस्थेने त्याचा कसा फायदा करून घ्यावा किंवा त्यांना घेता येईल, या सगळ्याचा अभ्यास आपण आज नक्की केला. आता ह्यामध्ये आपण अजून एका गोष्टीचा अभ्यास केला तो म्हणजे वेगवेगळे शास्त्र ही कुठली आहेत जी आपल्याला मानसिक, वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक जे आहेत वेगवेगळे त्याचा आपण अभ्यास कुठे कुठे केला. आणि ही शेवटची स्लाइड जी आहे जी ग्राहक वर्तन कोटरे सरांच्या पुस्तकातलं तुम्हाला दाखवतील, म्हणजे नीड रेकग्निशन टू पोस्ट परचेस बिहेवियर, या सगळ्या टप्प्यातून किंवा या सगळ्या पायऱ्यातून आपण ह्याचा खोलवर विचार केला. आणि मला असं वाटतं की गरजेची ओळख, माहिती संकलन, खरेदीचे पर्याय शोधणे, खरेदी पर्यायाचे तुलनात्मक विश्लेषण, संशोधन करून मग त्याच्यावर निर्णय प्रक्रिया ही ठरवणे. ग्राहक हा निर्णय प्रक्रिया ठरवत असतो वस्तूची किंवा सेवेची. आणि या सगळ्यावर सातत्याने कोण प्रभाव करतं तर पर्यावरणातले वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या संस्था, शासकीय निर्णय. आणि म्हणून ग्राहक वर्तन हे अतिशय महत्त्वाचं ठरतं एखाद्या व्यावसायिक संस्थेच्या यशासाठी. म्हणजेच जर ग्राहक वर्तन या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करायला जर आपल्या पेपरमध्ये आला किंवा याचा अभ्यास का करावा लागतो एखाद्या व्यापारी संस्थेचा असं तुम्हाला घ्यावं लागलं तर नक्कीच तुम्हाला आजच्या ह्या पाठाचा भरपूर उपयोग होईल. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. नमस्कार, परत भेटू.